आपल्या मनातील जग सुंदर करूया. आपण जसं बाहेर जग पाहतो तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा एक जग असतं. आपल्या बाह्य जगामध्ये आपण जे काही वागत असतो, वेगवेगळी कामं करत असतो, या सर्व गोष्टींची गुणवत्ता आपल्या मनामध्ये म्हणजेच मनातील जगामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण आहे यावर अवलंबून असते. एखादं काम करत असताना मनामध्ये निराशा असेल, दुःख असेल, भीती असेल, शंका असेल तर त्या कामाची गुणवत्ता नक्कीच ढासळलेली असते. एखाद्या व्यक्तीसोबत भांडण झालं आणि आपण लगेच त्यावेळेस एखादं काम करण्यासाठी हातात घेतलं तर आपण ते काम मन एकाग्र करून किंवा आनंदाने करू शकणार नाही. कारण त्यावेळेस आपल्या मनातील जगाचं वातावरण दुःखी आणि अशुद्ध झालेलं असतं. अशा वेळी म्हणजेच जेव्हा आपले एखाद्या व्यक्तीसोबतचे नातेसंबंध बिघडले असतील किंवा भांडण झाले असेल तर आपण तात्काळ ते नातेसंबंध पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. नाहीतर विनाकारण मनामध्ये दुःख, राग, चिंता निर्माण होत राहतात. आपल्या मनामध्ये जर अशुद्ध वातावरण, नकारात्मक विचार तयार झाले तर बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपल्याला गोष्टी तशाच दिसायला लागतात. आपली नजरच जर दूषित झाली असेल तर चांगल्या किंवा सौंदर्यवान गोष्टीसुद्धा खराब दिसायला लागतात. असं म्हटलं जातं की सौंदर्य हे पाहणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणूनच आपले नातेसंबंध चांगले ठेवायचे असतील तर त्या व्यक्तीमधील दोष पाहण्याऐवजी चांगले गुण पाहायला शिका. कारण कोणताच व्यक्ती परिपूर्ण नसतो. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. यापुढे आपल्यातील प्रत्येकाला आपल्या मनामध्ये असलेलं जग आत्ता आहे त्यापेक्षा आणखी सुंदर करायचं आहे. कारण आपलं आयुष्य हे अनमोल आहे. ते असंच व्यर्थ जाऊ देऊ नका. आपल्या मनामध्ये उत्साह, आनंद, जोश भरपूर प्रमाणात भरा आणि मग पहा तुमच्या मनातील जग नक्कीच सुंदर झालेलं असेल.